डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन। इथे उपस्थित सर्व उपासक व उपासिकांना माझा जय गुरु। आज मी अशा स्त्रीबद्दल बोलणार आहे जिला काळाने, समाजाने आणि इतिहासाने काळाच्या पडद्यावर लुप्त केला आहे। त्यावेळचा काळ भारत अजूनही अंधश्रद्धा, जातीभेद, परंपरा, पुरुष प्रधान आणि असमानतेच्या रात्री झोपलेला होता। समाज इतका कठोर होता की मुलींचं शिक्षण म्हणजे जणू काही अपराधच। मुलींचं शिक्षण, त्यातल्या त्यात दलित गरीब मुलींचं शिक्षण तर त्यांचं नाव घेण्यानी येते आवाज चांगला येतो। समाज इतका कठोर होता की मुलींचं शिक्षण म्हणजे जणू काही अपराध। दलित गरीब महिलांना शिकणं तर दूरच, त्याचं नावही घेणं अनेकांना मान्य नव्हतं। त्याच काळी पुण्यातील एका गल्लीत साध्या मुस्लिम घरात एक मुलगी लहानाची मोठी होत होती। ती लहानपणापासूनच थोडीशी हट्टी, हुशार, धाडसी होती। जगात काहीतरी मोठं करायचं डोळ्यात स्वप्न होतं, पण काय हेच माहीत नव्हतं। त्या काळी तिच्या कुटुंबाने तिला शिकण्याचा निर्णय घेतला व हाच निर्णय त्यांच्यासाठी धाडसी होता। ती मुलगीही शिकत होती आणि जसा काळ बदलत होता तसा तिचा विचार विश्वही बदलत होतं। आणि याच काळात पुण्यात एक जोडपं स्त्री शिक्षणासाठी संघर्ष करत होतं आणि ते होतं ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले। त्यांचं स्वप्न एकच, शिक्षण सर्वांसाठी, मुलींसाठी, महिलांसाठी। पण समाजाला ते मान्य नव्हतं। समाज त्यांना सतत तोडत होता, अपमान करत होता। त्यांच्यावर दगडफेक, चिखलफेक, शेणफेक तसेच त्यांना शिवीगाळ करत असे। एक दिवस समाजाच्या दडपणाखाली येऊन ज्योतिरावांच्या वडिलांनी दोघांना घराबाहेर काढले। ज्योतिराव फुले व सावित्रीबाई दोघांच्या डोळ्यात निराशा होती। सावित्रीबाई म्हणाल्या, आपण काहीही चुकीचं करत नाही, तरीही लोक आपल्यासाठी दरवाजे बंद करतायत। त्या अंधाऱ्या रात्री डोळ्यात अश्रू घेऊन दोघेही त्या गल्लीत उभे होते आणि त्याच वेळी एक दरवाजा हलकेच उघडला। तो दरवाजा होता इतिहास बदलणाऱ्या त्या महिलेचा, जिचे नाव होते फातिमा शेख यांच्या घराचा। फातिमा घरातून बाहेर आल्या आणि शांतपणे म्हणाल्या, आत या, माझ्या घरात तुमच्यासाठी जागा आहे, पण माझी एक अट आहे, तुमच्या समाजकार्यात मला सहभागी करून घ्या। त्या क्षणी सावित्रीबाईंच्या डोळ्यात पाणी येते। ज्योतिराव फक्त एवढेच बोलतात, फातिमाबाई, आमच्यासाठी हा आधार नाही तर क्रांतीची नवी सुरुवात आहे। आणि या निर्णयामुळे फातिमाच्या स्वप्नांना नवीन दिशा आणि आकार मिळाला आणि या दिगंत स्त्री शिक्षणाचा प्रवास सुरू झाला। पुण्यातील महत्त्वाची मुलींची पहिली शाळा चालू झाली आणि तीही फातिमाच्या घरात। पहिल्या दिवशी 2 मुली, दुसऱ्या दिवशी 4 मुली, तिसऱ्या दिवशी 6 मुली। अशा प्रकारे थोड्याच दिवसात शाळा पूर्ण भरली। फातिमा घर देऊन थांबली नाही। सावित्रीबाईंबरोबर तीही मुस्लिम पहिली शिक्षिका बनली। ज्या काळी महिलांना घराबाहेर पडणं समाजाला रुचत नव्हतं, त्या काळी त्या सकाळ होतात घरोघरी जात व स्त्री शिक्षणाचे महत्त्व सांगत। मुलगी शिकली की घर उजळते, शिक्षण पाप नाही तर तो अधिकार आहे, हे ऐकून कुणी दार बंद करेल, दगडफेकी कुणी शेण तर कोणी शिवी देईल। कधी कोणी म्हणे, तू मुस्लिम असून हिंदू काम करतेस, कोणी म्हणे मुलगी शिकली तर संसार उद्ध्वस्त होईल। घरातली कामे कोणी करायची, पण फातिमा शांतपणे उत्तर द्यायची, जेव्हा अंधार जास्त असतो तेव्हा प्रकाशाची गरज असते। रोज शाळेत नवनवीन मुलं मुली येऊ लागली। अस्पृश्य जातीतील मुलं
ज्यांना इतर शाळेत पायही ठेवू दिला जात नव्हता त्या मुलांना फातिमा स्वतःच्या हाताने पुस्तके द्यायची. त्यांच्या डोळ्यात तिने पहिल्यांदाच आशेची नवीन चमक पाहिली. एकदा एक दलित मुलगी रडत रडत त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, मला आई म्हणते माझं शिक्षण हे पाप आहे, पण माझं मन मला म्हणत आहे मला शाळा शिकायची आहे. फातिमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, तुझं मन म्हणतंय ना, मग शिक, तेच योग्य आहे. त्या मुलीने आणि अशा शेकडो मुलींनी फातिमा शेख यांच्या घरातून आपल्या भविष्याचा दिवा पेटवला. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले समाज सुधारण्यासाठी विविध मोहीम राबवत होत्या. विधवांसाठी आश्रम, कमजोरांसाठी मदत, मुलींसाठी शाळा आणि प्रत्येक कामात फातिमा प्रथम ओळी दिसायची. धर्म, जाती, परंपरा या काहीही तिच्या मार्गात अडथळा येत नव्हता, किंबहुना ती येऊ देत नव्हती. ती स्वतःला एका वाक्यात ओळख देत असे, मी एक शिक्षिका आहे, माझे काम अज्ञानाशी लढणे. पण इतिहास नेहमीच योग्य न्याय देत नाही. काळ पुढे सरकत गेला आणि फातिमा हे नाव मात्र हळूहळू इतिहासाच्या पानांमधून गायब होत गेलं. जिथे सावित्रीचं नाव उजळत गेलं आणि ते योग्यच होतं, तिथे फातिमाचं नाव मात्र कुठेतरी हरवलं. पुस्तकातून तिला वगळलं, दस्तावेज हरवले, छायाचित्र अस्पष्ट झाली. पण सत्य आहे, सत्य हे आहे, जर फातिमा नसत्या तर सावित्रीबाईंचा प्रवास तितकाच कठीण झाला असता. सावित्रीबाईला मिळालेला पहिला आधार, पहिल्या पावलांना मिळालेली सुरक्षित वाट, तो पहिला मदतीचा हात होता फातिमा शेख यांचा. आपल्याला वाटले इतिहास या स्त्रीला विसरला, पण तसं नाही. जशी वेळ आली तशी पुनर्जन्मासाठी तिची आठवण पुन्हा उभी राहिली. आज देशात तिच्या नावाची चर्चा होत आहे, तिचे नाव घेत आहे, संशोधन होत आहे, विद्यार्थी तिच्या नावावर प्रोजेक्ट करत आहेत, तिचे योगदान पुन्हा उजळत आहे. कथेला शेवट नाही, कारण ज्यांनी इतिहास घडवला त्यांचा अंत नाही, कधीच नसतो. फक्त एक संदेश, एक स्त्री, एक मुस्लिम स्त्री समाजाच्या विरोधात उभी राहून मुलींच्या हक्कासाठी लढली, ती फातिमा शेख. आणि तिच्या प्रयत्नाचा प्रकाश आजही प्रत्येक शाळेत, वर्गात आणि मुलींच्या हातातल्या पुस्तकात दिसतो. ज्या स्त्रिया इतिहास घडवतात त्यांची नावे लोक विसरले तरी काळ त्यांना अमर करतो. जशा माता रमाई, जिजामाता, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई आणि फातिमा शेख अशा अनेक स्त्रियांना माझा शतशत प्रणाम. जय जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद जयश्रीताई, खूप सुंदर तुम्ही मांडणी केली आणि खूप सुंदर